नाही, सर्वात दुःख देणारी गोष्ट आहे ती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग माझ्या दृष्टिकोनातून. त्यामुळे ह्याबाबत दुःखी मी आहेच. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु पश्चिम घाट पट्टा जो आहे, या पश्चिम घाट पट्ट्यातील दरवर्षी जी पावसाळ्यामध्ये डोंगर खचतात, गावांना धोका निर्माण होतो, त्याचं सर्वेक्षण करावं आणि पश्चिम घाट माथ्यावर राहणाऱ्या गावांना संरक्षित करावं 100%. हा सुद्धा माझा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. पण त्यातल्या त्यात मला जो आनंद देणारी जी 2 कामं झाली, त्याच्यामध्ये माचाळसारख्या जवळजवळ 3,500 फूट उंचीवरच्या गावाला रस्ता नेऊ शकलो, हे सुद्धा एक आनंद देणारं काम आहे. पक्षीय कावीळ झाली म्हणून ते बोलत असतील, पण एरवी भेटल्यानंतर अगदी घट्ट मिठी मारून शुभेच्छा देतात. नाही, मगाशी अभिजित एकशेट्टेंनी याबाबत जी भूमिका मांडली ही खूपच बोलकी आहे. केवळ आणि केवळ रिफायनरी हा कोकणसाठी आहे की गुजराती मारवाडी दलालांनी ज्या जमिनी विकत घेतल्या त्यांच्यासाठी आहे, हे आधी भाजपच्या त्या आरोप करणाऱ्या लोकांनी स्पष्ट करावं. जर लोटे परशुरामचा आजही प्रदूषणाने तिथले उद्भवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रोगराई आहेत त्याच्या अद्यापही त्याच्यावर उपाय नाही आला, आणि मग रिफायनरीसारखा प्रकल्प कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा प्रकल्प जो आहे, मच्छीमारांसाठी मच्छीमारांच्या जीवावर येणारा तो जो प्रकल्प आहे, त्याऐवजी आम्ही मागणी केली होती की ठीक आहे, तुम्ही पेप्सीचा मोठा प्रकल्प आम्हाला लवकर द्या तातडीने, कागद प्रकल्प आम्हाला तातडीने लवकर द्या, दोडामार्गचा NIMP प्रकल्प जो जवळजवळ 500 कोटी रुपये खर्च करून येणार होता, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यावेळेला त्याला जमीनही दिलेली आहे, महसूल खात्याने जमीन दिलेली आहे, तो प्रकल्प सरकार बदली झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर फुली मारली. अनेक प्रकल्प असे आहेत. स्वदेश दर्शन योजना जी टप्पा 2 आहे, या स्वदेश दर्शन योजनेमध्ये कोस्टल एरियाबरोबरच हिली सर्किटसुद्धा तुम्ही सहभागी करून घ्या, जेणेकरून आज जे साधारण 15-20 लाख जे पर्यटक येतात ते किमान 50 लाखाच्या पुढे जावेत, यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करून द्या. स्वदेश दर्शन 2 हा जो टप्पा आहे त्यामध्ये नक्की मी आभार मानेन माननीय पर्यटन मंत्री महोदयांचं, केंद्रीय पर्यटन मंत्री महोदयांचं. माझ्या विनंतीनुसार त्यांनी त्याचा सहभाग केलेला आहेच. पण त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न जो राहिलेला आहे की रत्नागिरीचा विमानतळ जो सध्या आहे त्याला जी जागा उपलब्ध करून पाहिजे, रत्नागिरी विमानतळ आणि सिंधुदुर्ग विमानतळ उडान योजनेमध्ये घेण्याची विनंती मी तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब असताना केली होती. सुदैवाने ते दोन्ही एअरपोर्ट RCS खाली मंजूर झाले, उडान योजनेखाली मंजूर झाले, सिंधुदुर्ग कार्यान्वित झाला, पण रत्नागिरीचा होऊ शकला नाही. तो एक राहिलेला प्रश्न महत्त्वाचा आहेच. तशी काय अडचण काहीच नाही आहे, अडचण काही नाही. महाविकास आघाडीचं चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होतात, खुल्या खेळीमेळीच्या वातावरणात होतात. कधी एका तासामध्ये सुद्धा तो प्रश्न सुटू शकतो. पण काही जरी झालं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी एकत्रितपणे राहणार, एकत्रितपणे निवडणुका जिंकणार आणि एकत्रितपणे ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो इतिहास घडवायचा आहे तो घडवण्याचा प्रयत्न करणार. वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलत आहेत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट व्हावी. आम्हालाही प्रामाणिकपणे वाटतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहेच. आघाडीमधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय
स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे. तो काय म्हणाल? याच्यामध्ये त्यांचं अपयश दिसून येते. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय, किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय, तीन तिघाडांनी काम बिघाडं आता एकमेकाच्या गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये 51 जागा जाहीर होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय गडकरी साहेबांचं नाव पहिल्या यादीमध्ये येऊ शकत नाही, हे भारतीय जनता पक्षालाही नामुष्की आहे. नाही, आमदार खासदार पळून नेण्यामध्ये आणि त्या पळून नेल्यानंतर जे काय धागडधिंगाणा घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे. उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांची औलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे, माननीय विश्वंभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत. हो, खोक्याही नाही घेतले म्हणून चौकशी. जर आमदारांनी 50 करोड घेतले असते तर बिनदिक्कत सुखात राहिले असते. पण आमदार राजन साळवींसारखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक एक नव्हे 10 वेळेला तुरुंगात टाका पण मी गद्दारांची साथ करणार नाही, त्याबद्दल राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांना किती जरी शुक्लकाष्ट लावायचा प्रयत्न केला तर सुद्धा शिवसेना आणि आघाडी राजन साळवी यांच्यावर मजबूत आहेत. आत्ताच अविनाश लाडसाहेबांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे. दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण तोडू शकणार नाही. लोकसभेला सगळेजण तुमच्या पाठीशी आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, आता चित्र दिसतंय, लाडसाहेब देखील आहेत. विधानसभेच्या दृष्टीने काही तुमची बोलणी झाली त्या एखादी सीट नाही, आता फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्याबाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांचा प्रश्न आहे तो आणि वरिष्ठ सुद्धा त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार नक्की करतील. नाही, रामदास आठवले साहेबांचा सुद्धा वारंवार अपमान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत असतो. त्यांना साधं लोकसभेमध्ये सुद्धा आपले विचार मांडायला दिले जात नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.